लोक माझ्याकडून रडायचे बायका की तुम्ही तुमच्या बायकोला असं का वागवताय. फायनान्शियल स्टेटस बदललं 4 दिवस सासूसेनंतर? खरं तर कलाकारांनी, ॲक्टरनी किंवा कुठल्याही टेक्निशियननी सुद्धा काम मागण्यात कमीपणा वाटून घेऊ नये. करून मी मी फार मालामाल नाही झालो. जे क्योंकि सास करून काही लोक झाले. कॅमेरा ऑन झाल्यानंतर तुम्ही जे परफॉर्म करता ते प्रत्येक माणूस सेटवरचा पाहत असतो आणि त्या परफॉर्मन्सनंतर लोकांना तुमची किंमत कळते. तुम्ही कुठल्या गाडीने येता, कुठला फोन वापरता, ह्यावर तुमचं बजेट ठरतं. म्हणजे मी जर रिक्षाने गेलो तर ते म्हणणार रे तो रिक्षाचा आहे, तो मतलब इसका ये तो एक लेवल के ऊपर उसको मत ऑफर करना. ट्रोलिंगचा पण माणसाला किती मोठ्या प्रमाणात आघात होतो आणि जर तो कमकुवत असेल एखाद्याचं मन तर तो कुठल्या लेवलला जाऊ शकतो. तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो एखादा माणूस. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. स्वागत करूया अभिनेते पंकज विष्णू यांचं. लिटरली एजिंग रिव्हर्स काय असतं हे मला त्यांच्याकडे बघून कळतंय. दादा, काय कमालीचा फिटनेस आहे हा. सगळ्यात आधी राजश्री मराठीच्या सगळ्या फॉलोअर्सना, इनफॅक्ट 1 मिलियन फॉलोअर्सना अय्य. आणि फॅन्सना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आणि एजबद्दल म्हणायचं झालं तर खरं तर काय नाही, इट्स गॉड्स ग्रेस, देवाची कृपा आहे की पण एक मला नेहमीच असं वाटतं की आमची जी ॲक्टरची जमात आहे त्यांना, ती ॲक्टरची जमात आहे ना, ती कायम मेंटलीसुद्धा, मनातूनसुद्धा आम्ही खूप यंग कायम राहतो आणि राहण्याचा प्रयत्न करतो. आणि मे बी ते तुमच्या बाह्य रूपावर दिसतं किंवा रिफ्लेक्ट होतं. पण मी फार असा काही विशेष प्रयत्न करत नाही. परंतु जे आपण नेहमी करतो की तेलकट थोडं कमी, गोड थोडंसं कमी आणि रेग्युलर व्यायाम करणं, निदान आठवड्यातनं 3दा तरी जिम करणं, ओके. असेच साधेसुधे उपाय मी करतो. पण देवाची कृपा आहे आणि आईवडिलांचे आशीर्वाद आहेत, त्यांचे जीन्स आहेत, त्यामुळे कदाचित आणि राहिलं असेल. नो डाऊट, म्हणजे तू सांगतोस की काही बेसिक बदल, पण ते ना कीप ऑन गोईंग किंवा ट्रॅकवर राहण्याला सुद्धा डेडिकेशन लागतं एक Consistency प्रकारचं. खूप आपण म्हणतो बिकॉज नेहमीच. आपण या फील्डमध्ये आहोत ना, जो बरोबर. दिखताय वो बिकताय, हे सरळ वाक्य आहे, खरंय, राईट. खरंय. अनेकदा असं होतं की आपण सतत त्या गोष्टीत आहोत ना, काहीतरी कंटाळा येतो की अरे किती आपण लक्ष देणार स्वतःकडे, हो. किंवा अनेकदा सुटतं, डाएट सुटतं किंवा वर्कआउट सुटतं, चीटिंग म्हणतो आपण त्याला. राईट. हे एवढ्या वर्षाच्या कन्सिस्टन्सीचा राज काय आहे? आता आमची जी बॅच आहे, आता ऑलमोस्ट आम्हाला सगळ्यांना 25-30 वर्ष होतील या क्षेत्रामध्ये. आणि तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्हाला एक बेसिक फिटनेस, एक बेसिक दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण फक्त आपण आपल्यासाठीच नाही, पण आपले अनेक फॉलोअर्स असतात, चाहते असतात, ते आपल्याला फॉलो करत असतात आणि आपण त्यांच्याकरता पण एक मिसाईल, एक आयडल म्हणतो ना आपण, आयडल राहायला हवं त्यांच्यासाठी. त्यामुळे तोही एक भाग आहे. पण मुळात आपण स्वतःला मेंटेन ठेवल्यामुळे स्वतःला एक आनंद मिळतो. एक मानसिकदृष्ट्या आपण मेंटल हेल्थच्या दृष्टीने पण ते खूप महत्त्वाचं आहे की आपण वी आर फिट, वी आर डुईंग वेल, वी आर गोईंग देअर विथ ऑल एनर्जी. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं सगळेच नाट्यमंडळी जे आहेत ते मान्य करतील की मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपला जो ॲक्टिंगचा जो काळ आहे तो दीर्घकाळ असावा. म्हणजे त्यामुळे 25-30 वर्ष टिकणं या क्षेत्रामध्ये हे खूप खूप कठीण काम. खरंच आहे. आणि आत्ता म्हणजे जे नव्याने येतात ना इंडस्ट्रीमध्ये, ते येतानाच तो फिटनेस घेऊन येतात किंवा प्रिपेअर होऊन येतात. बरोबर. पण तुमची जी जनरेशन आहे, मी मध्यंतरी सुबोध दादाला एका मुलाखतीमध्ये बोलताना ऐकलं होतं की त्याला आधी महत्त्वच कळत नव्हतं फिट दिसणं किंवा प्रेझेंटेबल राहणं काय असतं. बरोबर. एका इन्सिडेंट्स नंतर त्याला ती गोष्ट कळली आणि त्याने सुरुवात केलं आणि बदललं सगळं त्याच्यासाठी. तुम्ही जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलात ना, तेव्हा ॲक्टिंग किंवा आपल्याला अभिनय येतो तेवढीच एक गोष्ट पुरेशी होती इथे सतत काम मिळायला. पंकज दादा, मला तुझ्या बाबतीत ऐकायला आवडेल, तुला ही जी आवड आहे छान दिसायची किंवा छान राहायची, ही इकडे पाण्यात पडल्यानंतर आलेली आहे का तू आधीपासून? कारण इंजिनिअरिंग झालेला मुलगा या क्षेत्रात येतो आणि तो नाव कमवतो. सो इथे आल्यानंतर सुरुवात झाली प्रेझेंटेबल दिसायची का नाही, आधीपासून मला होती? आधीपासून तशी आवड होती आणि मी लहानपणापासून मला सुद्धा ड्रेसिंगमध्ये सुद्धा ना, जर ऑड कॉम्बिनेशन घातलं तर मला स्वतःला ते
पटायचं नाही की आपण काय विचित्र घातलं आहे. इवन रात्री झोपताना सुद्धा जर कॉम्बिनेशन चुकीचं असेल मी घातलेलं ट्रॅक रात्री पॅन्टचं आणि पण. टी शर्टचं, तरी मला थोडंसं ऑड वाटतं की अरे आपण चुकीचं म्हणजे भले घरच्यांना किंवा बाहेरच्यांना बघून काही वाटणार नाही त्याबद्दल, पण एक स्वतःला जे वाटणं असतं ना की अरे आपण काहीतरी चुकीचं कॉम्बिनेशन घातलं आहे किंवा वेगळं दिसतो आहे आपण, तर आपण जरा आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं आणि जर ऑप्शन अवेलेबल असेल मला दुसरा टी शर्ट घालण्याचा आणि जर ते जे कॉम्बिनेशन परफेक्ट होणार असेल तर आय वूड टेक दॅट एफर्ट. तर मला लहानपणापासून जशी मी इनफॅक्ट व्यायामाची सुद्धा आधीपासून मला आवड होती. माझ्या वडिलांनी आधी सांगितलं होतं की तू 10वी झालं की तू व्यायामशाळा जॉईन कर. तर आमच्याकडे मला अजून आठवतं आहे विजू पेंडकर नावाचं एक फेमस त्या काळात आय थिंक मिस्टर इंडिया होते ते, आणि त्यांनी टार्झन वगैरेचे चित्रपट त्यांनी केले होते. ह्यूज बिल्ट आणि खूप सुंदर त्यांची शरीरयष्टी होती. त्यांचं जिम होतं आमच्या इथे. तिथे आम्ही एक 10वी झाल्यावर मग मी ते जॉईन केलं आणि फिटनेसचं तेव्हापासून मला वेड होतंच आधीपासून. कारण माझे वडील स्वतः इनफॅक्ट माझे आजोबासुद्धा माझ्या वडिलांचे वडील जाण्याच्या आधी ते रेग्युलर सूर्यनमस्कार घालायचे. 15 सूर्यनमस्कार ॲट द एज ऑफ 85-90. त्यामुळे ते थोडंसं एक होती जाणीव की फिट राहण्याची आणि चांगलं दिसण्याची. त्यामुळे आणि मला नेहमीच असं वाटतं की सगळ्यांनीच, फक्त ॲक्टर्सनी नाही, प्रत्येकानेच हे एफर्ट घ्यायला पाहिजेत स्वतःला छान वाटण्यासाठी, इतरांसाठी प्रेझेंटेबल राहण्यासाठी. त्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टी आपण जर पाळल्या आपल्यासाठी तर ते आपल्याकरता आणि इतरांकरता खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं. क्या बात आहे यार, खरंच. आणि आत्ता बोलताना दादूच्या बोलण्यातनं विषय आला शब्द की 25 ते 30 वर्ष होत आहेत या हो. इंडस्ट्रीमध्ये. खूप इव्हॉल्व्ह होतीये दिवसेंदिवस नक्कीच. इंडस्ट्री. कॉन्सेप्ट म्हणा, टेक्निकल गोष्टी म्हणा, बरंच बदलतंय. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं की हा प्रवास इतका पुढे जाईल, कारण रोज मी टॅलेंटचं नाही म्हणणार, पण ना अनेकदा आपण कामात खूप काम करत राहतो, मग काहीतरी असं वाटतं की बास आता हे नको, दुसरं काहीतरी हो. करूया. खूपदा आपल्याला पर्सनल लाईफ, सोशल लाईफ मिळत नाही, तेव्हाही बरोबर. काहीतरी वाटतं की हे मी सगळं का करतोय. तुला कधी असं वाटलं होतं दादा की इथपर्यंत माझा प्रवास येऊन थांबेल आज 25-30व्या वर्षी? नक्कीच नाही. मी लाँग टर्मचाच विचार केला होता, कारण मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं मी नोकरी पण करत होतो आणि जेव्हा रणांगण नाटक माझ्याकरता चालून आलं तेव्हा तेव्हा ते अवघड व्हायला लागलं दोन्ही दगडांवर पाय ठेवणं. मग तेव्हा निर्णय घ्यायला लागला की आयदर नोकरी करायची किंवा मग हे पूर्ण वेळ व्यावसायिक नट म्हणून एक व्यवसाय म्हणून स्वीकारायचा. तर तेव्हा मी ठरवलं होतं की जर मला 1-2 वर्ष इथे काम मिळालं व्यवस्थित तर मी मग कंटिन्यू करेन, आणि जर असं वाटलं की इथे काही घडत नाही आपल्याकडून तर आपण परत नोकरीच्या मागे जाऊया, असं आम्ही सगळ्यांनी, म्हणजे माझ्या घरच्यांनी सुद्धा असंच सांगितलं होतं की तू बघ, नाहीतर परत तुझ्या नोकरी आहेच. पण मी तेव्हाच ठरवलं होतं की आपण एक लाँग टर्मचाच विचार करावा. आपण शक्यतो जिथे उडी घेतो आहे तो समुद्र किंवा ती नदी पार करूनच आपण पलीकडे जाऊया. अर्ध्यावर तो डाव सोडून परत न येता आपण ही जी एक होडी आहे ती पार करूया ही नदी. त्यामुळे मला विश्वास होता की जर कामं मिळत गेली चांगली तर आपला दीर्घकाळ हा व्यवसाय आणि हे पॅशन अभिनयाचं हे टिकू शकेल. सुदैवाने आम्ही जेव्हा सुरुवात केली आमच्या सगळ्या बॅचनी तेव्हा आधी नवीन चॅनल्स येत होते. ETV मराठी, अल्फा मराठी, स्टार मराठी असे खूप, आणि त्यामुळे अचानक काय झालं, खूप ॲक्टर्सची रिक्वायरमेंट त्यावेळी निर्माण झाली अचानक, आणि सगळ्यांनाच तेव्हा कामं छान छान मिळत गेली. आणि मुख्य म्हणजे लांब पल्ल्याच्या सिरियल्स सगळ्यांना मिळाल्या. म्हणजे माझी 4 दिवस सासूचे असो, दामिनी असो, किंवा असं अवघाचे संसार असो, अशा अनेक सिरियल्स आम्ही त्यानंतर आमची वादळवाट असो, अशा अनेक सिरियल्स ज्या लांब पल्ल्याच्या खूप वर्ष चालल्या, त्यात सगळे इतके गुंतून गेलो आम्ही त्याच्यामध्ये की पुढे जाऊन आम्हाला हे लक्षात नाही आलं की पुढे असंही काळ येईल जिथे इतके वर्ष चालणार नाहीत सिरियल्स. करेक्ट. तेव्हा असं एक वाटलं की अरे असं चाललं तर असं चालत राहील पुढे कदाचित एकातून एक सिरियल. तर पण आता जी परिस्थिती, आता एस्पेशली मग मी जेव्हा हिंदीकडे वळलो, हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पवित्र रिश्ताच्या निमित्ताने, त्यामुळे आता तर खूपच कठीण झालं. मग आता बघायला तर तुम्हाला 2-2, 3-3 महिन्यामध्ये सिरियल्स बंद होत आहेत विविध कारणांमुळे. त्याला काही एक कारण असं स्पेसिफिक सांगू शकत नाही. पण असं वाटलं होतं की आपण टिकू एवढे वर्ष, 25 वर्ष, 20 वर्ष. पण हे निश्चित आहे की आता तू म्हणालीस तसं की परिस्थिती बदललेली आहे. थिंग्स हॅव चेंज सोशल मीडियाच्या येण्यामुळे, OTT प्लॅटफॉर्मच्यामुळे येण्यामुळे. कारण
हा जो एक फॅक्टर आहे तो तेव्हा आम्ही कुणीच फॅक्टर इन केला नव्हता. त्यामुळे इतके त्याच्यामध्ये इतक्या काय म्हणतो त्याला वाटा निर्माण होतील अजून ह्याची आम्हाला तशी कल्पना नव्हती त्यावेळी. तेव्हा नाटक, मालिका आणि पिक्चर ह्याच 3 मेजर गोष्टी असायच्या आणि तेव्हा त्याच्यात आम्ही डबल करायचो. पण आता OTT आलं आहे, डबिंगचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात पुढे झालं आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी करत करत आम्ही सगळे 20-25 वर्ष पण आता तेच म्हणतो, आता ते इतकी वर्ष ते टिकवणं आणि पुढे ते चालवणं. आता आमचा तोच प्रॉब्लेम जसं मगाशी म्हणालेस की आता आम्ही न धड लहान राहिलो आहे, न धड खूप मोठे राहिलो आहे. त्यामुळे अनेकदा काम मिळताना तो पण फॅक्टर असतो की अरे हा तर 22 वर्षाचा दिसत नाही आहे आणि हा 60 वर्षांचा पण दिसत नाही आहे, त्याला नेमकं कुठे फिट करायचं असा एक प्रश्न येतो. पण इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. तुम्हाला जसं ते येत जातं तसं तुम्हाला ते पुढे न्यावं लागतं. आणि ना म्हणजे जी तुमची बॅच आहे ना ते खूप ब्युटिफुली ट्राय करतायत आपल्याला सोशल मीडिया समजेल. हो. खूप म्हणजे नाही असं नाही की नाही आम्ही इंस्टाग्रामवर येणारच नाही, तुम्ही आहात हो, सगळे, correct. बट तुम्ही तुमच्या पेसने कामाबद्दल पोस्ट, तुमची Correct, धमाल जे काय आहे खूप अग्रेसिव्हली तुम्ही त्याच्या मागे नाही पळत आहात. बरोबर. इकडे ना कुठेतरी अनेकदा गडबड होऊ शकते, कारण आत्ता आपण बघितलं तर सोशल मीडिया फॉलोअर्सवरनं पण काम नक्कीच, दिलं जातं. नक्कीच. नो डाऊट तुमच्याकडे टॅलेंट असेल नसेल तो दुय्यम मुद्दा आहे, बट तुमचे फॉलोअर्स चांगले खरंय. तर कदाचित लोक बघतील की ऑडियन्स अट्रॅक्ट होईल. हा आता प्रायमरी मुद्दा झाला आहे सध्या. पंकज दादा, म्हणजे जेव्हा जेव्हा सोशल मीडिया इव्हॉल्व्ह होत राहिला, तुला कधी बॅक ऑफ द माइंड तरी वाटलं होतं की सोशल मीडियाचं फॉलोवरशिप हे गणित असू शकेल, काम मिळायचं किंवा न मिळायचं? खरं तर नाही. म्हणजे आम्हाला कोणालाच अशी कल्पना नव्हती की एका पॉईंटला असं होईल की ते आकडेवारी ती जी आहे ती आकडेवारी बघून तुम्हाला तुमचं काम दिलं जाईल. कारण आत्तापर्यंत तुम्हाला खरं सांगू का, ऑडिशन्स पण इतक्या व्हायच्या नाहीत त्या काळात. मग तेव्हा तर खरं प्रोड्युसर, डिरेक्टर्स, फिल्म्सचे सुद्धा, हिंदीसुद्धा समोरासमोर भेटायचे अक्षरशः आणि समोर अरे तू एवढं काम केलं म्हणजे हा नक्की करू शकेल, त्याला ह्याचं बघून घ्या काय किती पर डे वगैरे तो आणि फायनल करून टाका, कमर्शियल्स बघा आणि फायनल करून टाका, तारखा आहेत का अवेलेबल बघा. इतकं सिम्पल होतं ते. आता काय जरा मल्टिपल राऊंड्स आणि नाही हा लुकच प्रॉपर नाही, मग मी जर चष्मा घालून जर ऑडिशन दिली असेल तर नाही एक विदाऊट चष्मा भेज देणं. आता चष्मा काढणं किंवा चष्मा घालणं ह्याच्यात तुम्हाला तसा अभिनयाचा काही पैलू दिसत नाही, पण तो लुक मॅटर करायला लागला आहे हल्ली. आणि प्लस तू म्हणतेस तसं मी परवाच तुमच्याच मला वाटतं पोर्टलवर वाचलं की आमचा एक खूप चांगला मित्र आहे, त्याला फॉलोअर्स नव्हते म्हणून एका मालिकेमधून काढून टाकलं गेलं, विच इज खरं तर दुर्दैव आहे ते. म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीचं की अशा पद्धतीने होता कामा नये. कारण शेवटी फॉलोअर्स महत्त्वाचे आहेत, त्याचा रीच महत्त्वाचा आहेच, पण शेवटी आपण काही रील बनवत नाही आहोत, आपण एक कथानक मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या कथानकाला पूरक, पोषक असं निभावणारा एक ॲक्टर म्हणा किंवा ॲक्टर्स म्हणा ती आवश्यक असते. आणि एक 60 सेकंदाचा किंवा 90 सेकंदाची रील बनवणं आणि अख्खी फिल्म तुमच्या खांद्यावर नेणं तुम्ही स्वतः, ह्याच्यात खूप फरक पडतो. असं काही नाही सहमत की आहे या सगळेच- मताला. हां, त्यामुळे सगळेच कंटेंट क्रिएटर्स पुढे जाऊन ॲक्टर्स बनतील किंवा ॲक्टर्स कंटेंट क्रिएटर्स बनतील असंही काही नाही. बट इट इज ॲज यू सेड की तुम्हाला परत तो जो अल्गोरिदम आहे, तो निश आहे, तो तुम्हाला ते कळायला हवं की पण आवश्यक झालं. म्हणजे तू म्हणालीस तसं ॲग्रेसिव्हली आम्ही सगळे त्यात फार पडत नाही नाही आहोत, पण तुम्हाला जेवढं- माहिती आहे काय हां, काय चाललंय, चाललंय काय ते. Exactly, करायचंय चांगलं आहे ते. ते. Correct. तू कधी फेस नसशील केलं का केलंयस की आपले फॉलोअर्स नाही, नाही मला फॉलोअर्सनी नक्कीच फेस केलं आहे. पण अजूनही काही जिथे काही लोक बोलवतात कास्टिंगसाठी, तेव्हा लिहिलेलं असतं की प्लीज सेंड युअर प्रोफाईल अँड ऑल्सो युअर फॉलोअर काउंट अँड युअर इंस्टाग्राम प्रोफाईल किंवा यूट्यूब प्रोफाईल, वॉट एव्हर इट इज. त्यामुळे तो एक फॅक्टर गणला जातो हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु तो किती प्रमाणात त्याला महत्त्व द्यायचं, मला वाटतं हे प्रत्येक दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं आणि वाहिनीचं त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. शेवटी तुम्हाला असंही होऊ शकतं की एक कंटेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर खरंच लायक आहे त्या रोलसाठी आणि तिला वाव मिळायला हवा, तिला घ्या, आणि मग त्याबद्दल कोणीच काही दुमत नसतं की यार खरंच ही इन्फ्लुएन्सर पण होती आणि पण हिने काम पण उत्तम केलं. त्यामुळे तसंही होऊ शकतं. म्हणजे त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे, पण तोच एकच निकष असावा असं मात्र असू नये असं मला वाटतं. खरंय. जर 4 दिवस सासूच्या वेळी इंस्टाग्राम असतं, तुझे पण मिलियनमध्ये फॉलोअर्स नक्कीच, असते आज. नक्कीच. बिकॉज भूमिका तुझी गाजवली आहेस,
त्यामुळे तुला खरंच आश्चर्य, मी आपण नेहमीच म्हणतो की पॉप्युलर मालिका बऱ्याच असतात, पण ज्या मालिकांचं क्रेज असतं किंवा ऐतिहासिक ज्याला रिस्पॉन्स असतो, अशी माझ्या मते मराठीतली ती एकमेव मालिका आहे. कारण ज्या प्रमाणात लोक पाहायचे, म्हणजे 8 वाजता गावागावात फक्त एकच टायटल सॉन्ग ऐकू यायचं आणि ETV मराठी तेव्हा फ्री चॅनल होतं, त्यामुळे अजूनच लोकांपर्यंत ते पोचलं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशा प्रकारचे रिॲक्शन्स आम्हाला मिळायच्या. लोक माझ्याकडून रडायचे, बायका, की तुम्ही तुमच्या बायकोला असं का वागवताय, ती तिसरी मुलगी तुमच्या मध्ये काय येते वगैरे. खूप, कारण काय झालं होतं, लोक खूप इन्व्हॉल्व्ह झाले होते त्या गोष्टीमध्ये. करेक्ट करेक्ट. आणि त्यांना कुठे ना कुठे आपल्या घरात हे चाललं आहे, आपल्या कॅरेक्टरबद्दल हे बोलत आहेत, असं एक रिलेटेबल मालिका ती होऊन गेली त्या काळात. त्यामुळे खरं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात सेट्स, इतके छान छान कपडे, इतके छान छान प्रॉपर्टी असलेला सेट असा लावण्यात आला. आणि लोकांनी तेव्हा खूप टीका केली पहिल्यांदा, की अरे ही तर गुजराती मालिका दिसते, खूप भडकपणा आहे ह्याच्यात वगैरे, खूप ओव्हर ॲक्टिंग करतात हे लोक वगैरे, असं खूप बोललं गेलं त्यावेळी. पण नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्यांनी तोच फॉर्म्युला पुढे बरोबर. मोठा बंगला. हां, कारण तेव्हा असं होतं ना की त्याही काळात दाखवायचे, बोलायचे करोडपती आणि करोडच्या भाषा, आणि दिसायची मारुती 800. तर तो जो ही जी एक तफावत होती ॲक्च्युअल तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुम्ही काय दाखवता ह्याच्यामध्ये, मग फर्स्ट टाईम ह्यूज गाड्या दिसायला लागल्या, मोठं ऑफिस दिसायला लागलं, मोठे बंगले दिसायला लागले, छान छान कपडे घालतात लोक, ते म्हणजे त्या कॅरेक्टरनुसार. म्हणजे आता कविताचं जे कॅरेक्टर होतं, माझ्या ऑपोजिट जी होती अनुराधा, ती अत्यंत मध्यमवर्गीय अशी दाखवलेली होती आणि आमचं श्रीमंत घराणं होतं, पण तिचं घर मात्र तसंच ठेवलेलं होतं, अत्यंत सामान्य, तिला कपडे तसेच दिलेले होते. त्यामुळे असं नव्हतं की तिथेही भडकपणा आम्ही, पण तसं ते मॅनेज केलं. पण त्यामुळे लोकांना खूप रिलेटेबल वाटली ती मालिका, आणि त्यामुळे मला वाटतं ऐतिहासिक ठरली. 12 वर्ष. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 2, 3, 4चा TRP आला तर लोकांना खूप मोठं वाटतं. हो. एकेकाळी त्याचा TRP 22 टच केला होता. म्हणजे आज आपण ते बघायला, ऐकायला सुद्धा मिळत नाही ही फिगर. नाही. अशा लेवलची ती मालिका होती. आणि देवाची कृपा आणि आमचे खलीलजी आणि बोर्डे साहेबांची खरंच कमाल आहे की त्यांनी आम्हा सगळ्यांना घेऊन एक चांगली बोट बांधली आणि ही मालिका लोकांसमोर सादर झाली आणि ती खूप आवडली आणि पाथ ब्रेकिंग ज्याला म्हणतो तशी ठरली ती. आणि ना आत्ता म्हणजे टाईपकास्ट हा शब्द इज व्हेरी कॉमन, की मी विलन केला मला विलनच मिळणार, बरोबर. मी पॉझिटिव्ह केला, हिरो केला तर मला हिरो, पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह. आणि ना म्हणजे अगेन तेव्हा हा प्रश्नच नव्हता, बिकॉज अभिनय, अभिनय इज इक्वल टू अभिनय, हेच Correct. समीकरण होतं. Correct. आपण 12 वर्ष एखाद्या मालिकेमध्ये विलन साकारतोय, शेड्स म्हणूया आपण विलनच्या. पंकज दादा, तेव्हा होते का हे सगळे विचार डोक्यात, की अरे बापरे आता मी विलन करतोय, पुढे मला विलनच नाही, करायचं माझं आहे? काय होतं, मी एका पॉईंटला खरं तर त्या कॅरेक्टरचं खूप मोठी गोष्ट अशी होती की त्यात ना खूप डिफरंट शेड्स होते. हां. म्हणजे मी मेन लीड हिरो तर होतोच त्याच्यामध्ये, मध्येच तो भरकटतो आणि त्या मुलीच्या प्रेमात पडतो, त्यामुळे तो विलन वाटतो लोकांना, कारण तो अनुराधापासून थोडासा दूर जायला लागतो. आणि एका पॉईंटला त्याचा मेंटल इम्बॅलन्स होतो. तीही एक अत्यंत सुंदर शेड होती त्या कॅरेक्टरची. म्हणजे असं असतं की रवी देशमुख जो आहे तो मुळातच म्युझिशियन आहे, म्युझिशियन, राईट. सिंगर आहे, म्युझिक डायरेक्टर आहे, आणि त्याला त्या क्षेत्रात काम करायचं असतं. आणि आई जी आहे ती खूप मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे, तिला वाटत असतं की आपल्या मुलांनी आपल्या बिझनेसमध्ये यावं. आणि त्यामुळे तो जे द्वंद्व होतो त्या कॅरेक्टरचं, त्यात त्याचा मेंटल इम्बॅलन्स होतो आणि तो वाटेल ते बडबडायला लागतो, त्याला भास व्हायला लागतात. अशी परिस्थिती त्या कॅरेक्टरची येते आणि तिथे त्याला अनुराधा खूप सांभाळते आणि त्याला जाणवतं की आपली बायको किती चांगली आहे, किती. आणि पर्यायाने माझ्या आईला, म्हणजे त्यांना पण जाणवतं की ही मुलगी खरंच योग्य आहे आपल्या मुलासाठी. त्यामुळे असे अनेक शेड्स होते त्या कॅरेक्टरमध्ये, त्यामुळे खूप मजा आली ते करताना. त्यामुळे एकाच काय म्हणतो त्याला, एकाच इमेजमध्ये अडकण्याची भीती त्या कॅरेक्टरला राहिली नाही, सुदैवाने. नाही तर अदरवाईज होतं की हिरो म्हटलं की तेच मिळतं. रोमॅन्टिक सीन्स, इमोशनल सीन्स करेक्ट करेक्ट. किंवा एखादा. आणि मुख्य म्हणजे त्यात खूप गंमत अशी होती की आम्ही 9 का 10 गाणी केली होती, म्हणजे फिल्मसारखी गाणी चित्रित केली होती आमच्यावर. एक डोहाळ जेवणाचं गाणं होतं, आमचे रोमॅन्टिक गाणे तर होतेच बरेचसे, अशी अनेक गाणी आम्ही केली. त्याच्यातून तो एक सिनेमॅटिक पण फील होता त्याला, की आपण छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्याचं काहीतरी पाहतोय, अशा आम्ही गाणी शूट केली होती. त्यामुळे
तो पण एक अँगल होता म्युझिकचा. त्यामुळे खूप शेड्स होत्या रवी देशमुखच्या कॅरेक्टरला. क्या बात आहे. फायनान्शियल स्टेटस बदललं 4 दिवस सासूसेनंतर? खरं तर खूप नाही, कारण काय झालं, मराठीमध्ये त्याचं तेवढे बजेट्स नसतात. म्हणजे हीच मालिका जर क्योंकि सास भी बहू थी असती हिंदीतली, म्हणजे कारण त्या मालिकेतले जे होते त्यांचे मात्र फायनान्शियल स्टेटस खूप बदललं. कारण ते म्हणजे ओव्हर द पिरियड ते खूपच मालामाल झाले आणि सगळे वेल सेटल झाले. होतं काय की आपल्या रिजनल असल्यामुळे, मराठी रिजनल असल्यामुळे तेवढ्या लेवलचे बजेट्स आपल्याकडे नसतात. त्यामुळे शूटिंग करताना सुद्धा प्रोडक्शनला ते काटेकोरपणा शूट करायला लागतं. आणि एस्पेशली 4 दिवस तर खूपच वेल मॅनेज, म्हणजे लोकांनी प्रोडक्शन कसं करावं हे शिकावं त्यांच्याकडून, इतकं वेल मॅनेज्ड ते होतं. सगळ्यांचे पैसे पण रेग्युलर आम्हाला वेळेत मिळाले, कधीच कोणाला तक्रार नव्हती कुठल्याही बाबतीत. पण फायनान्शियल स्टेटस खूप बदललं असं नाही. एक मात्र आहे की आम्ही सगळे बऱ्यापैकी सेटल झालो थोडेफार, कारण लांब पल्ल्याची असल्यामुळे बऱ्यापैकी आणि टी व्हीचं हे आहे ना की तुम्हाला रेग्युलर जर एवढी लांब चालली मालिका तर रेग्युलर पैसे मिळत जातात तुम्हाला. आणि 4 दिवसचं प्रोडक्शन तर खूपच उत्तम होतं, त्यामुळे एक थोडा सेटल झाल्याचा फील आला. पण ज्याला म्हणतो ना आपण करोडपती बनणं किंवा असं मराठी मालिका बनवून त्यावेळी होणं शक्य नव्हतं, कारण तेव्हा इतके नव्हते बजेट. आता बऱ्यापैकी बजेट्स झाले आहेत छान छान. हो. पण त्या काळात इनफॅक्ट तेव्हा आम्हालाही तसं फार वाटत नव्हतं की अरे आपण इतक्या लेवलला मागायला हवं इतकं, कारण तेवढा माहिती होती की साधारण एवढंच बजेट्स असतात त्याच्यात साधारणपणे. पण एक आम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना ती पर डेची डिमांड करूया per असं day ची- काही नव्हतं. असं काही नव्हतं की पर डेची आता आपण करूया, कारण आम्हाला माहिती होती की साधारण एवढ्या बजेटला एवढेच साधारण, म्हणजे फार फार तर किती मिळणार, एवढे मिळणार एखाद्या टॉप ॲक्टरला किंवा मेन लीडला. जे आता थोडंसं फ्लेक्सिबल झालं आहे, आता थोडं बऱ्यापैकी बजेट्स अलॉट झालेले आहेत चॅनल्सकडून. त्यामुळे आता जर एखादी मालिका एक 5 वर्ष चालली तर मात्र मी म्हणेन की नक्की तुमची फायनान्शियल स्टेटस बदलू शकतं, हे मात्र निश्चित. क्या बात. आणि ना आपण खरं तर खूप बोललो या मालिकेबद्दल. 25 ते 30 वर्षाचा पिरियड हा अजिबात सोपा नाही आहे, हो. किंवा इकडे एवढे वर्ष तरणं, स्ट्रगल करणं सोपं नाही. म्हणजे कलाकाराच्या आयुष्यात रोज उठून स्ट्रगल असतो. दादा, एवढ्या वर्षात ना तू वेगवेगळ्या फेसेस बघितल्या असतील, ज्या खरं तर बाहेरनं तुझी जर्नी बघणाऱ्या किंवा तुला पडद्यावर बघणाऱ्या प्रेक्षकांना नाही माहिती, हो. राईट? असे खूप स्ट्रगल असतील ज्याची किंमत तू मोजली आहेस, हो. पण ते कोणालाच नसेल हो, माहिती, नाही खरं आहे. राईट? कारण काय तुम्ही जेव्हा हिंदीमध्ये काम करायला लागलो असतो, तू म्हणेस की हिंदीमध्ये जरा ते पॉसिबल आहे, म्हणलेस की हो, बजेट. स्टेटस बजेटिंगमध्ये. कारण काय तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमची जी मालिका होती पवित्र रिश्ता किंवा इतर कुठल्याही मालिका, त्याच्यात तुम्ही जेव्हा इनिशियल काम करायला येता एखाद्या मेन लीड किंवा हे, तुम्ही अक्षरशः 2,500-3,000 पर डेवर तुम्ही एंटर होता ॲज अ लीड किंवा हे. पण जरी मालिका जर तुमची चालली आणि सुपरहिट झाली तर शक्यता दाट आहे की तुम्ही 1,00,000 रुपये पर डेच्या लेवलला जाऊन तुमची मालिका बंद होईल किंवा तुम्ही त्या लेवलला पोचू शकाल. आणि हा जो फरक आहे ना, 2,500-3,000 ते 1,00,000 रुपये, हा भयंकर आहे. खूप मोठा फरक आहे हा. आणि हा फरक मराठीत शक्य नाही. मग मराठीमध्ये तुम्ही समजा त्याच जर तुम्ही आला तर तुमचा डबल होऊ शकेल, ट्रिपल होईल मॅक्झिमम, जास्तीत जास्त मराठीमध्ये. पण हिंदीत हा जो फरक आहे ना, तो खूपच मोठा आहे. आणि त्याच्यात मात्र तुम्हाला निश्चित तुमचं फायनान्शियल स्टेटस निश्चित बदलू शकतं. हिंदी मालिका जर तुमची खूप हिट झाली आणि कारण अशा अनेक लोकांचं आपल्या आहेत ना. समोर उदाहरण हो, आहे. हो. पण ॲज यू सेड करेक्टली की त्याच्या मागे पण खूप स्ट्रगल्स आहेत. कारण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कुठेही मालिकांमध्ये स्पेशली एक मालिका संपली की लोक म्हणतात ना की मालिकांचं जे एक लोकांनी लक्षात ठेवणं आहे ते खूप छोटं आहे. मेमरी खूप छोटी आहे सिरियल्सची. त्यामुळे लोक तुमची एक मालिका संपली आणि जर काही महिने झाले आणि तुमचं नवीन काही प्रोजेक्ट नाही आलं तर तुम्हाला हळूहळू विसरू लागतात. मग अक्षर विसरू शकतात. आणि हे होतं, सगळ्यांबरोबर होतं. आणि मग तुम्हाला सातत्याने काम मिळालं नाही आणि सतत काम मिळालं नाही तर मग तुम्हाला कुठेतरी, आणि आता तर खूप झालं, म्हणजे आता इनफॅक्ट त्या काळात किंवा आमच्या आधी मी नेहमी म्हणतो की 1-2 प्रोजेक्ट जर तुमचे हिट झाले तर लाईफटाईम तुमचं नाव व्हायचं. म्हणजे पुरुष नाटक हिट झालं, बॅरिस्टर नाटक हिट झालं, त्यांची लाईफटाईम नावं झाली. आता तुम्हाला जर लाईफटाईम नाव करायचं असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट 10-15 हिट द्यायला पाहिजेत, तेव्हा जाऊन तुम्हाला तुमचं नाव एस्टॅब्लिश होतं. मग तुमच्या कॅरेक्टरचं नाव लक्षात असतं. म्हणजे रवी देशमुख माहिती असेल, पण रवी देशमुख करणारा पंकज विष्णू आहे, हा पंकज विष्णू किती लोकांना
माहिती आहे हे नावाने म्हणून. त्यामुळे आता स्ट्रगल जास्त आहे की तुम्हाला सातत्याने दिसत राहणं, सातत्याने हिट देत राहणं, आणि हिट देणं हे तुमच्या हातात नाही. पण स्ट्रगल निश्चित आहे आणि आर्थिक लेवलला तर आहेच आहे. कारण जसं मी म्हणतो की खरं तर हे 90 दिवसाचं एक रोटेशन, 3 महिने credit. महिने क्रेडिट तुम्हाला द्यावं लागतं प्रोड्युसरला, जे तर कुठलंच माझ्या मते जगातल्या कुठल्याच प्रोफेशनमध्ये हे अशी सिस्टीम नसेल, पण आहे आता आपल्याकडे. पण तुमची मालिका संपल्यानंतरही तुम्हाला 3 महिने पुढे ते मिळत राहतात. पण जर तुम्हाला लगेच दुसरं काही मिळालं नाही आणि जर तुमचे सेविंग्ज नसतील, की तुम्ही जर तुमचा काही दुसरा बॅकअप नसेल, तर मात्र तुम्हाला निश्चित प्रॉब्लेम येऊ शकतो फायनान्शियलीसुद्धा. कारण आता काय झालं आहे, प्रत्येकालाच असं वाटतं की नवीन हिरो घेऊया, नवीन कलाकार घेऊया, नवीन लोकांना चान्स देऊया, आणि मग त्यावेळी तुम्हाला टिकून राहणं, तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवून स्टेबल राहणं, मेंटली अँड फिजिकली अँड फायनान्शियली, हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की अजूनही मी सगळ्यांना सांगेन, जर तुम्ही तुमच्याकडे प्लॅन बी असेल, दुसरा सोर्स ऑफ इन्कम असेल, तर तो निश्चित असावा. कारण हे म्हणतात ना, आळवावरचं पाणी आहे. कारण हे खरंच आता, आणि आता तर खूप अनिश्चितता ह्या क्षेत्रामध्ये, या प्रोफेशनमध्ये आलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच सगळ्यांना सांगेन की एकतर ह्या क्षेत्रात उतरायचं असेल तर आधी आपल्याकडे काय आहे, आपली कपॅसिटी काय आहे, आपण काय करू शकतो, आपण किती म्हणा ना, कितने पाणी में हो, आपण किती पाण्यात आहोत, हे आधी स्वतःला जज करून मग ह्याच्यात उतरा. आणि उतरतानासुद्धा एखादा काहीतरी बॅकअप प्लॅन तुमच्याकडे असायला हवा, जेणेकरून समजा नाही मिळालं काही, जर काही म्हणजे अमिताभ बच्चनसुद्धा बॅड पॅचला चुकले नाहीत. त्यांनाही बॅड पॅच, म्हणजे एवढ्या महानायकाला जर प्रॉब्लेम होऊ शकतो तर कोणालाही होऊ शकतो. आणि ह्यात नाकारण्याचं काहीच हे नाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण ह्या पॅचमधून जातो, आणि त्यामुळे त्यातून तुम्ही कसे तरता. म्हणजे आता खरं तर खूप मोठा आघात झाला सगळ्यांवर, तो कोविड. आणि कोविडमध्ये मला वाटतं ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री हे सगळ्यात जास्त हिट झाली. कारण वर्क फ्रॉम होम हा प्रकारच नाही ना, तुम्हाला जाऊन फील्डवर जाऊन तुम्हाला काम करायला लागतं. त्यामुळे घरी बसून काय करणार माणूस. त्यामुळे 1-1.5 वर्ष सगळ्यांचीच खूप तारांबळ झाली, खूप भयानक प्रॉब्लेम झाले सगळ्यांनाच. आणि फक्त तेच म्हणतो की आपण त्यातून तरलो सगळे, इवन फिजिकलीसुद्धा, म्हणजे आपण त्यातून निभावलो आणि आपण पुढे तरलो गेलो, ही खूप मोठी बाब आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे मला वाटतं नेहमीच की फायनान्शियल हे प्रॉब्लेम येऊच शकतात कोणालाही. कारण एक सिरियल संपली की लगेच तुम्हाला दुसरी मिळेल याची शाश्वती नाही. आज नाही. पण मिळाली देखील तर चांगलंच आहे, पण नाही मिळालं तर माझ्या तो वेटिंग पिरियड जो असतो तो खूप भयानक असतो. आणि त्या वेटिंग पिरियडमध्ये तुम्हाला सेल्फ डाऊट पण येतो तुमच्यावर, की अरे माझ्यातच काही चुकलं आहे का, काही चुकीचं मी करतो आहे का, किंवा मलाच काही जमत नाही का लोक येत नाही, किंवा असं एक सेल्फ डाऊट पण येतो तुमच्याकडे. त्यामुळे त्यातूनसुद्धा पार करणं, त्याहून मी स्ट्रॉंग राहणं आणि पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण अशी कोणती फेज आहे पंकजदादा तुझ्याबद्दलची की जी नाही माहिती आजपर्यंत कोणाला? कारण मी तुझं इंस्टाग्राम पण चेक केलं तर कामातलं सातत्य खूप आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, मराठी असू दे, हिंदी असू दे, वेबसिरीज असू देत, तू दिसतोयस करताना. पण एक अशी, जसं आपण आता बॅड पॅचबद्दल बोललो, बिग बींच्या, अशी कोणती फेज आहे ज्याबद्दल तू कधीच बोलला नाही आहेस? नाही, ॲक्च्युली काय फेज म्हणजे कसं, खरं तर मी पवित्र रिश्तानंतर मला असं वाटलं होतं की खूप मला मोठ्या मोठ्या हिंदी सिरियल्स चालून येतील, ज्या येत होत्या. पण एका पॉईंटला नंतर मला असं वाटलं की आपण चित्रपटासाठी आपण प्रयत्न करूया, फिल्म्ससाठी. आणि माझी मिसेस मानसी जी आहे ती पण नोकरी करत होती त्यावेळी. तर मी तिला म्हटलं, असं मला वाटतं की 1-1.5 वर्ष मी फिल्म्सवर कॉन्सन्ट्रेट करावं आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. म्हणजे मी प्रयत्न करतो, आणि मग मी सिरियल्स थोड्याशा कमी घेईन किंवा घेणार नाही असं मी तिला सांगितलं. पण ती म्हणजे हरकत नाही, तू 1 वर्ष ट्राय कर, मी नोकरीत आहे तर आपण आपलं सांभाळूया. त्या 1 वर्षात मला खूप त्रास झाला. म्हणजे तेव्हा हे सगळं जरा चेंज होत होतं. म्हणजे कास्टिंग डिरेक्टर्स, तो प्रकार सगळा एक इव्हॉल्व्ह होत होती इंडस्ट्री. आणि मी खूप प्रयत्न करत होतो. अर्थात मराठी पिक्चर पण मिळत होते. पण बऱ्याचदा काय होतं, पिक्चर चालणं, हिट होणं, त्याच्यावर तुमचं पुढचं करिअर अवलंबून. बरोबर आहे. बऱ्याचदा काय झालं, काही फिल्म्स पूर्ण झाल्या पण त्या रिलीज नाही झाल्या, काही फिल्म अर्धवट राहिल्या,
त्या काळात मला जे वाटलं होतं की एक 5-7 पिक्चर आपल्या हातात आहेत, ते जर त्यातला एखादा जरी हिट झाला किंवा स्ट्राईक झाला तर आपण पुढे आपल्याला, पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे त्या 1 वर्षात मला खूप त्रास झाला, म्हणजे फायनान्शियली पण आम्ही हे झालो होतो. पण नशिबाने माझ्या मिसेस माझी नोकरी करत होती, त्यामुळे ते समहाऊ मॅनेज झालं त्या काळात. पण तो एक काळ जो होता तो मला वाटतं खूप जास्त कठीण काळ मी होता. ॲक्च्युली तेच विचारणार होते, कारण टेलिव्हिजननी तुला खूप रिकॉग्निशन हो, दिलं. हो. तू रंगभूमीवर सुद्धा काम केलंस. हो. तू चित्रपटामध्ये काम केलंस, बट ते रिकॉग्निशन करेक्ट. नाही आलं नाही तुझ्याकडे. Correct. बिकॉज आहे म्हणजे तुझ्या चित्रपटांचा ग्राफ पण हो, बऱ्यापैकी हो. आहे. तू बरंच काम केलंयस. Yes, yes, yes. पण ओके, पंकज विष्णूने ही भूमिका साकारली आहे, Correct. तेवढं डॉमिनेट म्हणजे तेवढं प्रॉमिनेंट Prominent नाही, असं, ते correct, correct. आलं बरोबर. नाहीये समोर. बरोबर आहे. याच्याबद्दल तू विचार किंवा अभ्यास केला होतास की असं का नक्कीच. होतंय, इकडे का वर्क होत नाहीये हो, असं आपलं? होऊ शकतं. इनफॅक्ट खरं तर मला असं वाटलं होतं की 4 दिवस सासूचे ह्या मालिकेनंतर ती मालिका इतकी हिट झाली, म्हणजे आम्ही सगळेच खूप Popular झालात. पॉप्युलर झालो. त्यानंतर खूप फिल्म्स यायला पाहिजे होत्या माझ्याकडे, पण सरप्रायझिंगली तसं झालं नाही. म्हणजे आल्या, पण जसं म्हटलं की त्यातल्या काही अर्धवट राहिल्या, त्यातल्या पूर्ण नाही झाल्या, रिलीज नाही झाल्या. इनफॅक्ट 1-2 पिक्चरवर ज्याच्या मला खूप आशा होत्या, त्या फिल्म्स अशा विचित्र पद्धतीने रिलीज केल्या गेल्या, ज्याच्यामध्ये पूर्ण वॉशआउट झाली ती फिल्म. त्यामुळे अशा काही घटना घडल्या फिल्मच्या बाबतीत माझ्या करिअरमध्ये. त्यामुळे त्या फिल्म्स स्ट्राईक नाही झाल्या, पॉप्युलर नाही झाल्या, आणि जेणेकरून एक फिल्मची मालिका मला पुढे मिळत गेली असती असं जे मला वाटलं होतं होऊ शकेल, तसं घडलं नाही. त्यामुळे तो एक मला एक नेहमीच असं वाटतं की तो एक खंत मनात राहिली आहे की एखादा पिक्चर जरी चालला असता त्या लेवलचा, म्हणजे जेवढे 4 दिवस हसूच आहे पवित्रस्था चालल्या, त्या लेवलचा एखादा जरी चालला असता तरी त्याचा मला खूप उपयोग पुढे झाला असता, आणि त्याच्यानंतर अनेक चांगल्या मोठमोठ्या फिल्म्समध्ये मला काम करता आलं असतं. आता ना नेटवर्किंग हा शब्द खूप वाढला आहे. नेटवर्क Yes. इन व्हॉट सेन्स की अभिनेत्याला फक्त अभिनय येणं हे बास नाही आहे. त्याचं सर्कल काय आहे, त्याचे मित्रमंडळी कोण आहेत, कोणासोबत तो उठतो बसतो, या गोष्टी, हे नेटवर्किंग महत्त्वाचं आहे. हे फॅक्टर्स थोडेसे तरी महत्त्वाचे ठरतात वेन इट कम्स टू चांगलं काम मिळवण्यासाठी किंवा प्रॉमिनंट काम मिळवण्यासाठी. तुलाही असं वाटतं की नक्कीच. नेटवर्किंग असायला हवं, रिलेशनशिप चांगल्या असायला हव्यात? निश्चितच मला नेहमीच असं वाटतं की एकतर मला नेहमी असं वाटतं की कलाकारांनी, ॲक्टरनी किंवा कुठल्याही टेक्निशियनने सुद्धा काम मागण्यात कमीपणा वाटून घेऊ नये, कारण आपलं कामच ते आहे. करेक्ट. जसा सेल्समन असतो आणि तो दारोदारी किंवा क्लायंटकडे येतो, मला हे प्रोडक्ट विकायचं आहे, तुम्ही घेण्यात इंटरेस्ट आहे का तुम्हाला? असेल तर घ्या, नाही तर मी पुढच्या दारात जातो. हा जो प्रकार आहे मला, त्यामुळे खरं तर ॲक्टरचं कामच आहे काम मागणं. मग कामातनं काम मिळालं, समोरून आलं तर उत्तमच आहे. पण नेहमीच असं मला वाटतं की इनफॅक्ट आमचे गुरुजी पण सगळे जे नाट्य क्षेत्रातले गुरु आहेत, ते म्हणतात की तुम्ही स्वतःला वाटलं पाहिजे की मला एखादा रोल मला मिळाला पाहिजे. ती इच्छा, ती प्रबळ इच्छा तुमच्याकडे पाहिजे. इनफॅक्ट मी प्राणसाहेबांचा एक खूप मोठा किस्सा नुकताच ऐकला. प्राणसाहेब खरं तर केवढे मोठे नट, पण त्यांचं जेव्हा शूटिंग नसायचं, जेव्हा ते घरी असायचे, तेव्हा सकाळचं घरचं त्यांचं सगळं काम आटपून, जेवण आटपून ते गाडी काढून रितसर निघायचे बाहेर, घराच्या बाहेर, आणि त्यांच्या ज्या ओळखीचे माणसं आहेत किंवा ज्यांना कळलं आहे की यहाँ पे फिल्म शुरू होने वाली है या फिर कुछ हो रहा है, अशा ठिकाणी जाऊन ते स्वतःहून भेटायचे. नमस्कार, मी आलो आहे, काय चाललं आहे, कसे आहात. म्हणजे ओळखीचे असतील तर त्यांना आपली फिल्मचं काय झालं पुढे त्याचं, असं म्हणून ते प्रत्येकाला प्रत्येक प्रोडक्शन हाऊसमध्ये जाऊन भेटायचे. म्हणजे आता प्राणसारख्या इतक्या मोठ्या एस्टॅब्लिश्ड नटाला, मोठ्या स्टारला स्वतःहून जायची काय गरज आहे खरं तर. पण नाही, त्यांच्यातला जो नट होता, त्यांच्यातला जो एक कलाकार होता, तो त्यांना स्वस्त बसू देत नव्हता घरी, की मी वाट बघीन, माझ्याकडे कधीतरी फोन वाजेल आणि मला संधी मिळेल आणि मग मी करेन, असं नाही. ठीक आहे, तो पण एक भाग आहे त्यातला, मला स्वतःहून येईलच फोन, पण मी स्वतः जाऊन मी चेक करेन कुठे काय काय झालं आहे. किंवा. त्यामुळे आता तर ते खूपच झालं नेटवर्किंग करणं. पार्ट्यांमध्ये पूर्वी पण होतं, पार्ट्यांमध्ये जाऊन लोकांसमोर, कारण मगाशी तुझं म्हणालेस की जो दिखता है वो बिकता है. बऱ्याच असं होतं की मला लक्षात येत नाही एखाद्या कॅरेक्टरसाठी कोण परफेक्ट नट मिळू शकेल, आणि अचानक समोरून कोणीतरी, अरे हा काय, आपण एवढं शोधतो आणि हा अचानक. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जस्ट गेलात त्या ठिकाणी, पण राईट टाईम राईट प्लेस. करेक्ट. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तुम्हाला ती संधी मिळाली. ती कशामुळे मिळाली की तुम्ही उठून तिथे गेलात. म्हणणं ना, केल्याने होत आहे रे, आधी केले पाहिजे. तुम्ही उठून तिथे जायला पाहिजे, तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे, तुम्ही
कनेक्ट झालं पाहिजे. आणि मला वाटतं हे क्षेत्र तर अगदीच नेटवर्किंगचं आहे. आता पूर्वी पण माझं शिवाजीचा कट्टा, शिवाजी मंदिरचा कट्टा, रुईयाचा कट्टा, पार्ल्याचा कट्टा, दीनानाथचा कट्टा, हे कट्टे होते. काय कट्ट्यावर काय व्हायचं? नेटवर्किंग व्हायचं. नेटवर्किंग व्हायचं. करेक्ट. आता आता त्याला स्वरूप बदललंय. ग्रुपिझम हा शब्द आलाय ग्रुपिझम आलाय म्हणा, किंवा कंपूशाही झालाय म्हणा, किंवा आता त्याची ठिकाणं बदलली आहेत. आता CCDs and Starbucks and all that, असं ते आलेलं आहे. पण म्हणजे विषय तोच आहे. विषय तोच. त्याचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी नेटवर्किंग हा खूप मोठा भाग आहे ह्या सगळ्या ह्याचा. कारण काय, तुम्ही नेटवर्किंग करायला हवं. कारण तू आहेस कोणत्या ग्रुपचा भाग? नाही, सुदैवाने किंवा दुर्दैवाने नाही आहे. मी फार ग्रुप्स मध्ये राहिलो नाही, मी रुळलो नाही. मी अनेक लोकांबरोबर काम करत गेलो, पण मी असा एखाद्या ग्रुपचा भाग इंडस्ट्रीमधल्या आहे असं नाही म्हणता येणार. हां, आमचा एक ग्रुप जो होता मतकरी काकांचा, आमचा बालनाट्य नावाचा जो एक मतकरी काकांचा ग्रुप आहे, तो मात्र आमचा सगळ्यांचा लहानपणापासून, आम्ही अगदी शाळेत असल्यापासूनच आम्ही सगळे बालनाट्यांमध्ये काम करायचो. तिथून आमची खरी सुरुवात झाली ॲक्च्युली, मतकरी काकांच्या आणि रामनाथ थरवळ आणि सुधा करमरकरांच्या. पण मतकरी काकांच्या बरोबर मी मग पुढे खूप कंटिन्यू केली नाटकं, आणि पुढे प्रायोगिक नाटकं म्हणा, कमर्शियल नाटकं, मालिकासुद्धा. त्यामुळे तो एक आमचा ग्रुप आहे जो आम्ही अजूनही घट्ट ग्रुप आहे सगळ्यांचा. पण इंडस्ट्रीतले जी तसे सो कॉल्ड ग्रुप आहेत त्यातला मी पण वाटतं असावं भाग त्या नाही, ग्रुपचा? असावं, बिलकुल असावं. मला त्यात काही चुकीचंही वाटत नाही. काय होतं, तुझे फ्रेंड्स असतील ना हो इंडस्ट्रीमध्ये? आहेत ना, पण फक्त तेच आहे की तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की लाईक माइंडेड पीपल कम टुगेदर, असं आहे ना. तुमच्या समान विचारांचे एक समान धागा असणारे लोक एकत्र येतात, त्यामुळे तो ग्रुप फॉर्म होतो. आणि जर त्या लोकांना घेतलं तर काही चुकीचं नाही आहे. म्हणजे तुमच्या ग्रुपच्या लोकांना तुम्ही तुमच्याच माणसांना घेतलं तर तसंही त्यात काही चुकीचं नाही, जर तुम्हाला ते कॅरेक्टर त्या नटाला जात असेल तर परफेक्ट. त्यामुळे जो प्रकार आहे ना की बाबा हा त्याच्यातला तो घेतो त्याच्याच ग्रुपला, हे खरं आहे, हे त्यात वाद नाही. पण त्यात चुकीचं पण काही नाही आहे की इफ यू आर कम्फर्टेबल विथ दॅट पर्सन ॲज अन ॲक्टर ऑल्सो, ॲज अ पर्सन ऑल्सो, देन यू आर बाउंड टू टेक हिम इन द प्रोजेक्ट. आता आपण सुरुवातीपासून गप्पा मारताना मला एक गोष्ट मी जी नोटीस केली आहे, तुला इन्सिक्युरिटीज नाही आहेत कसल्याच. कामाबद्दल म्हणा, एनिथिंग, नो इन्सिक्युरिटीज. ते जे सतत असतं ना की आपल्याला काम मिळेल का, हे असं मला आत्ता कुठे जाणवलं नाही बोलण्यात. तर तू आधीपासून असा आहेस का? म्हणजे जसं जसा अनुभव आला, मॅच्युरिटी वाढली, तसे विचार बदलले? नाही, तसं इन्सिक्युरिटी तू कधी फेस केलीस, किंवा बॅक ऑफ द माइंड तरी होती का, काम मिळेल का, आधी आत्ता? नाही, निश्चितच. म्हणजे सुरुवात इनफॅक्ट ह्या क्षेत्रात असं आहे ना की मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीची शाश्वती नाही. म्हणजे किती मोठा ॲक्टर, किती एस्टॅब्लिश ॲक्टर असला तरी त्याला पुढचं काय, उद्या काय, हा प्रश्न भेडसावतोच. त्यामुळे इन्सिक्युरिटी आहेच, म्हणजे मलाही ती वाटतेच. म्हणजे असं नाही की मी वाटत नाही, असं नाही. खरं तर ना, मुली खूप उघडपणे त्यांच्या इन्सिक्युरिटीजबद्दल बोलतात. मग ते दिसण्याची असू देत किंवा वावरण्याची असू देत, त्यांच्याबद्दलच्या मिसकन्सेप्शनबद्दल असू देत. पण ना पुरुष कधी उघड नाही बोलत त्यांच्या इन्सिक्युरिटीजबद्दल. असं का होतं? मला वाटतं तो एक पुरुषांचा एक काय म्हणतो त्याला, आपला एक नैसर्गिक भाग आहे तो, मे बी पुरुषांचा. एक तर असं म्हणतात ना की बॉईज डोंट क्राय, असं ते म्हणतात. पण मला प्रेशर आहे ना, बॉईज डोंट क्राय, पुरुषावर किती प्रेशर आहे. नक्कीच आहे, नक्कीच आहे. हा समाजाचा एक घटक असून सुद्धा तो फ्रीली इमोट करू शकत नाही, हे दुर्दैव आहे. पण असं काही नाही. मला माझे घरचे, माझे मुलं आणि बायको पण चिडवते की तू अरे इमोशनल सीन आला की रडतोस किती रडतोस. म्हणजे मला अचानक असं अश्रू येतात डोळ्यातून. म्हणजे इवन एखादा छान सीन चालू असेल चित्रपटामध्ये तर मला ऑटोमॅटिक अश्रू येतात. त्यामुळे मी असं नाही की मी ते इमोशन्स लपवतो. आणि मुखवटा म्हणालास तू, खरं तर ॲक्टर्स लाईफ ही मेकअपच्या मागे लपलेला चेहरा असतो तो कलाकाराचा. बरोबर आहे. तो त्याची जी व्यक्तिरेखा आहे, ते कॅरेक्टर, ते इमोशन्स प्रेक्षक बघत असतात. दादा, इतक्या वर्षात ही इमोशनल राईड आहे लिटरली, अभिनय क्षेत्र म्हणजे. तुला कधी मेकअपच्या मागे तुझे खरे इमोशन्स लपवावे लागलेत? सुदैवाने नाही. म्हणजे असा एखादा प्रसंग नाही घडला की ज्याच्यामुळे काहीतरी वेगळंच मनात घडतंय आणि मला वेगळंच दाखवावं लागतंय, असं माझ्या स्मरणात तरी असं काही खूप टोकाचं किंवा असं काही घडलं नाही जेणेकरून म्हणजे मी मनात वेगळाच आहे आणि आता दाखव वेगळाच लागतंय, असं काही घडलं नाही फारसं सुदैवाने. त्यामुळे पण होऊ शकतं. म्हणजे
इनफॅक्ट बऱ्याचदा लहान लहान गोष्टींमुळे आपलं होऊ शकतं. म्हणजे एखादा जसं म्हणतो आपण की शो मस्ट गो ऑन. तुम्ही घरी काहीतरी घडलेलं असेल आणि तुम्हाला शूटिंगसाठी धावत यावं लागतं आणि तुम्हाला प्रेझेंट व्हावं लागतं की सगळं किती अलबेल आहे, किती छान चाललं आहे. ह्या गोष्टी घडतात प्रत्येक ॲक्टरच्या बाबतीत घडत असतात आणि घडतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात ते होतं, पण मेजरली असं काही अजून तरी घडलं नाही आहे. आणि खरंच म्हणजे हा ना इमोशन्सचा खेळ आहे. आपल्याला फक्त एका अभिनेत्याचं सक्सेसफुल करिअर दिसतं, पण त्याच्या मागे ती मेहनत कधीच दिसत नाही. नाही. कारण खरं आहे. सगळेच जण सांगतात असं नाही. मराठीतनं तू हिंदीमध्ये गेलास, हिंदीमध्ये तू बरंच काम केलंस. युजुअली असं होतं की मराठीमध्ये सगळी आपलीच माणसं, घरगुती वातावरण, त्याच्यामुळे सगळं छान होतं. तेव्हा झळ बसत नाही की प्रोफेशनलिझम काय असतं. हो. पण मी अनेकांना बोलताना ऐकलं, हिंदीत गेल्यावर प्रोफेशनलिझम या शब्दाचा खरा अर्थ कळतो. कामाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा आपली भाषा आणि तिथे जो ॲक्सेंट अनेकदा येतो त्याबद्दलही खूप बदल करावे लागतात. तुझी जी जंप आहे मराठी ते हिंदी, कंपॅरिझन नाही म्हणणार मी, पण एक्झॅक्टली तू कसं डिस्क्राईब करशील मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री तुझ्यासाठी आणि तुझी ती जंप? खरं तर फार मला खूप जास्त फरक नाही आहे दोन्ही कामाच्या बाबतीत मी म्हणतो आहे. कारण कुठलाही प्रोड्युसर डिरेक्टर उठून म्हणत नाही की मी आता वाईट सिरियल करतो किंवा वाईट पिक्चर करतो. नाही, प्रत्येकाला आपला एक चांगलाच प्रोडक्ट बनवायचं असतं, चांगलंच काम करायचं असतं. त्यामुळे हे आहे मग बजेट्समध्ये फरक पडतो निश्चितच ह्या बाबतीत. कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मराठीत काम करून मी 4 दिवस सासूचे करून मी फार मालामाल नाही झालो, जे क्योंकि सास करून काही लोक झाले. हो. त्यामुळे तो एक फरक निश्चित असतो. पण एक निश्चितपणे मी सांगेन की मराठी लोकांना रिस्पेक्ट खूप आहे हिंदी हिंदीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये. कारण ज्या प्रमाणात आपल्या मराठी दिग्गज लोकांनी नाव करून ठेवलं आहे आधी, त्यामुळे खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे मग मी पहिली मालिका जी केली, मोठी मालिका पवित्र पवित्र रिश्ता, रिश्ता. सुदैवाने त्याच्यात काय होतं, ती मराठी बॅकग्राऊंडची सिरियल होती. त्यामुळे बोलणं चालणं सगळ्यांचं चालून गेलं. कारण मराठी नट पण त्यामध्ये खूप होते. उषाताई होत्या, हो. सविताताई होत्या, अजय वडावकर होते, प्रिया मराठे होती, प्रार्थना बेहरे होती. खूप छान मजा आम्ही तेव्हा केली. इनफॅक्ट अंकिता स्वतः मराठी आहे. त्यामुळे खूप मजा केली त्यावेळी आम्ही. आणि खरा नंतर ॲक्च्युली तेच होतं, हा प्रवास नंतर खरा सुरू होतो पुढचा, की एक मालिका हिट दिल्यानंतर आता पुढे काय. मग तुमच्यावर स्टॅम्प बसतो की अरे तो मराठी ॲक्टर आहे, तो मराठी बॅकग्राऊंड की करेगा. पण सुदैवाने मला त्याच्यात पुढे मी बिहारी बॅकग्राऊंडचं कॅरेक्टर केलं आहे. त्यामुळे मी ॲक्च्युली माझी एक मालिका होती हरफुल मोहिनी नावाची. त्यात मी केरलाईट कॅरेक्टर केलं होतं, म्हणजे साऊथ इंडियन कॅरेक्टर. आणि खूप आवडलं होतं त्या लोकांना, ते मी केलं. इनफॅक्ट एका हिटलर दीदी नावाचा कॅरेक्टर शो होता, त्याच्यात मी हरियाणवी कॅरेक्टर केलं होतं. त्यामुळे त्याच्यात पण असंही केलं की लोकांनी फक्त टाईपकास्ट नाही केलं, लोकांनी पण विश्वास दाखवून बाबा हे कर शकता. किंवा बऱ्याच लोकांना काय झालं, पंकज विष्णू हे नाव ऐकून कळत नाही की हा मराठी आहे. मराठी आहे. किंवा बऱ्याच लोकांना माहिती पण नव्हतं की हा मराठी आहे. मैं नंतर कहा अरे आप महाराष्ट्रन हो गया, अरे हमें तो पता ही नहीं आप महाराष्ट्रन, बिकॉज आपकी हिंदी इतनी साफ है तो हमें लगा आप हिंदी भाषिक हो या फिर आप साउथ इंडियन हो या हा, फिर बिकॉज नॉर्थ असं इंडियन हो. विष्णू आडनाव किंवा हे काय नाव ते असं नावे प्रश्न- कळेल, हां. लोकांना कळत नाही. त्यामुळे त्यांना असंही झालं की बऱ्याच लोकांना कळलंही नाही की हा नेमका काय. पण त्यामुळे थोडी मेहनत नक्कीच घ्यायला लागते. म्हणजे सुदैवाने काय झालं होतं, मी हिंदी नाटकं पण केली होती माझ्या कॉलेजच्या आणि नंतरच्या जीवनामध्ये. त्यामुळे तो एक खूप फायदा झाला त्याचा. आणि मराठी बोलण्यामध्ये आणि परत मुंबईत असल्यामुळे हिंदी आपल्या कानावर पडतं, आपण वाचतो, बोलतो. त्यामुळे ते एक सोपं गेलं थोडंसं हिंदीमध्ये वावरण्यासाठी. पण निश्चित आहे की तुम्हाला मान निश्चित मिळतो. आणि अर्थात हे पण आहे की तुम्हाला शेवटी कॅमेरा ऑन झाल्यानंतर तुम्ही जे परफॉर्म करता ते प्रत्येक माणूस सेटवरचा पाहत असतो. आणि त्या परफॉर्मन्सनंतर लोकांना तुमची किंमत कळते खरी. खरे. मग तुम्ही ऑफस्क्रीन तुम्ही वाटेल ते बडा मारत असाल किंवा काय करत असाल, ऑनस्क्रीन तुम्ही काय करता शेवटी ते काउंट होतं, कारण ते दिसतं. बरोबर. आणि ते सेटवरचा प्रत्येक माणूस टिपत असतो की हा म्हणजे हा माणूस म्हणून कसा आहे ते तर टिपत असतोच कॅमेऱ्याच्या बाहेर मागे, पण कॅमेऱ्यासमोर हा नट कसा आहे हे नट टिपत कसा आहे, असतो. correct. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी काउंट होतात तुमच्या. त्यामुळे असे म्हणतात की नाही आदमी अच्छा है
और ॲक्टर भी अच्छा है तो बेस्ट आहे. त्यामुळे हिंदीमध्ये निश्चितच मला तसा फार फरक जाणवला नाही करताना, पण एक मात्र आहे बजेट्सचा फरक पडतो आणि हिंदीत थोडासा शो बिझनेस आहे तो आपल्याला आपण अंगीकारायला हवा काही एका पॉईंटला असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला जर आश्चर्य वाटेल ही जी मुलं बाहेरून येतात ते पैसे कमवायला लागल्यानंतर आधी गाडी घेतात, कारण का तर गाडी दिसते, घर घेत नाहीत, घर नंतर घेतात. तुम्ही कुठल्या गाडीने येता, कुठला फोन वापरता, कुठल्या गाडीची किल्ली तुमच्या हातात आहे ह्यावर तुमचं बजेट ठरतं. म्हणजे मी जर रिक्षाने गेलो तर ते म्हणणार रे तो रिक्शा से आहे तो मतलब इसका ये तो एक लेवल के ऊपर उसको मत ऑफर करना, ये उसी लेवल का आदमी आहे. उद्या जर मी वेगळी कुठली तरी हाय एंड कार घेऊन आणि हाय एंड मोबाईल घेऊन मी जर मीटिंगसाठी गेलो तर तो एक वेगळाच फरक पडतो की अरे बापरे, ये अगर ये इस लेवल का आदमी है तो उसको इसके नीचे नहीं बोल सकता मैं बजेट. करेक्ट, आपणच आपली वर्थ आपण ठरवतो. वर ठरवतो. पण हे आता काय हा शो बिझनेस आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं शो करणं हेही तितकंच महत्त्वाचं. तू घेतली होतीस का महागडी गाडी? नाही, सुदैवानं मी ती घेतली नंतर, पण तशी वेळ नाही आली. पण मी सांगतोय की म्हणजे कशाप्रमाणे लोक तुम्हाला Correct आहे. जोखतात. हो, म्हणजे हो. बऱ्याच वेळा त्यामुळे काय होतं, घर पाहत नाही, घरी येऊन कोण बघत नाही. बरोबर घर आहे. तुम्ही कुठे झोपडपट्टीत राहताय का 1 BHK राहताय का 1 रूम किचनमध्ये राहताय बरोबर. का बंगल्यात राहत आहे. पण गाडी कुठली येते त्याच्यावर तुम्ही राहताय कसं तुमची किंमत ठरते. ठरते. म्हणजे भले मग तो त्यांनी काही काम केलेलं नसावं पुढे आधी, पण त्याला बिझनेस मर्सिडीज आहे बाबा ह्याच्याकडे. वो बिझनेस से नीचे नहीं जाएगा, उसको बिझनेस क्लास देना पड़ेगा. म्हणजे ट्रेन का तो पूछे मत उसको, बिझनेस ही देना पडेगा. हे आहे, मग हे अध्यारूत आहे. त्यांनी ठरवलं की बाबा हे असं होतं, पण हे हिंदीत आहे. म्हणजे हा एक फरक निश्चितपणे आहे. कारण आता मराठीत आपण हाच माज केला ते चल असं म्हणतील, काम करा दे, वाक्य बोल नीट. कारण मराठीत ते आहे, आपल्याला परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे ओरिएंटेड. सगळं. करेक्ट. तुम्ही काम कसं करतात त्याला महत्त्व आहे मराठीमध्ये. हिंदीत थोडंसं तसं अर्थात त्यालाही महत्त्व आहेच, निश्चित नाही म्हणता येणार नाही, पण ह्यालाही महत्त्व आहे. तुम्हाला हे Correct. बॅलन्स I करून totally थोडंसं तुम्हाला understand. तो एक शो ऑफ, तो एक थोडासा ॲटिट्यूड इज द परफेक्ट वर्ड. तुम्ही काय ॲटिट्यूड कॅरी करता सेटवर त्यावर तुमचा खूप ठरतं. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही बुजून गेलात की बाबा मला माझी रूम कुठे आहे आणि मला चहा कधी मिळणार, ह्या ॲटिट्यूडने गेलात, तुम्ही ॲटिट्यूडने गेलात तर तुम्हाला ते लगेच अरे मग तुम्हाला स्पॉट दादा पण तुम्हाला किंमत देत नाही. तुम्ही असं गेल्या गेल्या ब्लॅक तुम्ही कॉफी गेल्या गेल्या- मागितली. मॅडम ब्लॅक कॉफी काय, व्हॅनिटी काय, हा जर ठेवला तर म्हणजे तुम्ही लगेच अरे रे वो त्याला सांभाळ आधी, वो आते आते साला पंगा कर लेगा, उसको संभालो पहिले, ये तो हर रोज काय Wow. हमेशा काय. हा, आणि हे तुम्हाला स्पॉट दादापासून ते डिरेक्टरच्या नजरेत दिसतं करेक्ट आहे. हे सगळं. बरोबर. अर्थात कॅमेऱ्यासमोर गेल्यावर सगळं उघड पडतंच पडतं. जे आहे ते, पण ते त्याच्या आधी हे सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला एक स्टारिझम, ग्लॅमर, स्टारडम ज्याला म्हणतो आपण, ते ह्या गोष्टींमुळे मिळतं तिथे बऱ्यापैकी. पण हा जरा फरक आहे, त्यामुळे तुम्हाला कामाबरोबर थोडासा ॲटिट्यूड कॅरी करणं गरजेचं आहे. पण तू कधी तुझ्याबद्दल दादा ऐकलंस का की जरा हवेत गेलाय, पाय नाही, जमिनीवर माझ्या नाही पद्धतीने आहेत? मला काय मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं सद्गुरूंची कृपा आणि घरच्यांच्या घरी माझे सगळे ह्या क्षेत्राला धरून असल्यामुळे, माहिती असल्यामुळे माझे पाय जमिनीवर ठेवायला सगळे घरी आहेत. त्यामुळे असं कधी घडलं नाही की फार उडत चाललं आहे आणि याला खाली खेचावं लागतं आहे, असं घडलं नाही आणि देवाच्या कृपेने घडूही नाही. पण नेहमीच पाय जमिनीवर राहावेत अशी देवाच्याकडे प्रार्थना आहे. क्या बात आहे खरंच. आणि ना एवढे वर्ष काम करून अनेक कलाकार आले वाट्याला ज्यांच्यासोबत तू काम केलं. पण मला एक अनुभव आवर्जून विचारायला आवडेल. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तू काम केलं हो, yes, होतंस yes, yes, आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ॲटलिस्ट त्यांना बघावं, नक्कीच. फोटो काढावा, त्यानंतर आधी बघावं, बोलता यावं, फोटो काढावा आणि काम. ही हायरार्की मी बोलते माझ्या साईड. बरोबर नाही, बरोबर आहे, करेक्ट आहे. अगदी बरोबर. तेव्हा तुझ्या डोक्यात काय चाललं होतं? खरं तर काय झालं, सुदैवाने मी ज्युनियर बच्चन म्हणजे अभिषेक बच्चन बरोबर मी एक फिल्म केली होती बिग बुल नावाची, आणि त्यांच्यावर मी काम केलं होतं. आणि माझी अत्यंत ह्या क्षेत्रात आल्यापासून जसं कोणालाही वाटतं क्रिकेट खेळणाऱ्याला की मला एकदा तरी सचिनला बरोबर भेटायचं, मला हां. खेळता आलं पाहिजे यार, त्याचं
त्यांच्याबरोबर खेळता आलं पाहिजे, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवता आले पाहिजे. तर मला खूप अशी तीव्र इच्छा होती आधीपासून, कारण आमची जनरेशन आहे ना, ती त्यांनाच फॉलो करून मोठी झाली. पण नंतर शाहरुख खान आला, पण त्याच्या आधी पगडा जो होता तो अमिताभ बच्चनचाच होता, आणि नंतर मग गोविंदा, शाहरुख खान हे सगळे. पण बच्चनचं मग त्यांच्यासारखी उंची, हेअरस्टाईल, त्यांच्यासारखे कपडे. मग आमच्याकडे माझ्या कपड्याच्या आतमध्ये बच्चन साहेबांचा ग्लोअप लावलेला होता मोठा असा. ओके. तर मला ते खूप क्रेज होतं. त्यामुळे त्यांचा पगडा होताच आमच्या सगळ्यांच्या पिढीवर, आणि कधी ना कधी मला त्यांच्यावर काम करावं आणि मी देवाकडे प्रार्थना करायचो की मला कधीतरी मिळावं. आणि श्रुती महाजन नावाच्या जे कास्टिंग डिरेक्टर आहे त्यांचा मला फोन आला की त्यांच्या असिस्टंटचा, की असं असा एकच सीन आहे, पण कराल का तुम्ही? म्हटलं कोणाबरोबर आहे, ज्युनियर बच्चन की सिनियर बच्चन? तर म्हणे नाही, सिनियर बच्चन बरोबर आहे, अमिताभ बच्चनजी बरोबर आहे, पण एकच सीन आहे आणि कराल का? म्हणलं मला तसा प्रॉब्लेम नाही आहे. बऱ्याचदा काय होतं, क्लोजअप आणि हे वेगळे घेतले जातात, वेगवेगळ्या दिवशी घेतले जातात. म्हणजे दिसताना असं दिसतं की अमिताभ बच्चन आणि तुम्ही एकत्र आहात, पण शूटिंग कधीच एकत्र होत नाही. म्हणलं मला तसं असेल तर मग नको, मला त्यांच्याबरोबर फ्रेम शेअर करायला आवडेल, तसं असेल तर मी तयार आहे. तर म्हणजे हो, अगदी तसंच आहे, कारण एकच सीन आहे, कारण तो त्यांचा स्वतःचा गेस्ट अपीअरन्स आहे त्या पिक्चरमध्ये, त्यांचाही स्वतः एकच सीन आहे, आणि कॉमेंटेटर बॉक्समध्ये ते सगळं घडतं. आणि मी आणि संदेश कुलकर्णी आम्ही दोघं त्या सीनमध्ये होतो, कॉमेंटरी बॉक्समध्ये. आणि असा तो सीन होता. आणि जेव्हा मला कळलं की त्यांच्यावर मी डोळे झाकून, मी म्हटलं नुसतं उभं राहायचं असेल प्रॉपर्टी म्हणून तरी मी नक्की काम करेन, कारण मला त्या माणसाबरोबर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याबरोबर ते ज्या हवेत श्वास घेत आहेत त्या हवेत असणं गरजेचं आहे. तर मी तयार लगेच त्यांना म्हटलं मला आवडेल करायला, जर एका फ्रेममध्ये असेल तर. ते म्हणे नाही तसंच आहे. मग आम्ही तो दिवस आला, फायनली फिल्म सिटीला शूटिंग केलं आम्ही. आणि त्यांचा ऑरा म्हणजे असा आहे त्या माणसाचा, म्हणजे जेव्हा ते येतात ना, आपण म्हणतो ना हवा बदलते, अक्षरशः हवा बदलते. म्हणजे तुम्हाला त्यावेळी सुचत नाही की मी हाय हॅलो म्हणू, शेक हँड करू, नमस्ते करू, काय मी का म्हणजे ऑटोग्राफ मागू का सेल्फी. तुम्ही निशब्द होता, यू स्पीचलेस, कारण आपण म्हणतो ना लार्जर दॅन लाईफ, असा ऑरा आहे त्यांचा. आणि आपण लहानपणापासून शाळेत असल्यापासून त्यांना पाहिलेलं आहे ॲज अ अँग्री यंग मॅन, स्टार ऑफ द मिलेनियम, ह्या इतक्या मोठ्या स्टारला. त्यामुळे तुमचं अक्षरशः तसं, म्हणजे याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही आहे. तसंही माझं झालं. आणि आणि ते स्वतः इतके हंबल आणि कॉपरेटिव्ह होते. तर तेव्हा आले आम्ही सगळे लोक, ते म्हणजे नाही बुटिंग इज व्हेरी व्हेरी, कारण ते त्या कॅरेक्टरमध्ये होते. आणि जेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली आम्हाला प्लीज, आमचे बालकी सर जे डिरेक्टर होते त्यांना म्हणलं आम्हाला फोटो काढायचा आहे, तर त्यांनी ही रेडिली अग्री टू इट. अगदी हां काय हरकत नाही, या. आणि मग आम्ही शेक हँड केला आणि फोटो काढले त्यांच्याबरोबर. म्हणजे हा अत्युच्च क्षण म्हणतो ना आयुष्यातला एका कलाकाराच्या, तो होता. आणि आपण ज्याला ऑलमोस्ट पूजतो, ज्याला आपण वर्षानुवर्ष पाहत आलं, ज्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं आहे, अशा माणसाबरोबर. कारण काय झालं, मी मध्यंतरी अनेक त्यांच्याबरोबरच्या ॲड्सला शॉर्टलिस्ट झालो होतो, ओके. कास्टिंग होत होतं, पण ते शेवटच्या क्षणी काही ना काही होऊन ते जमत नव्हतं. असं खूपदा घडलं. म्हणलं अरे आता एवढं होतं आहे आपल्याला, आता कधी चान्स मिळणार, कारण त्यांनी काम पण हळूहळू कमी करत आले होते ते. आणि पण नशिबाने, देवाच्या कृपेने त्यांच्याबरोबर सहवास तो एक दिवसाचा मिळाला आणि काम पण करता आलं, हे सुदैव. क्या बात. आणि ते असतं ना की स्वप्न पूर्ण झालं, एक्झॅक्टली, स्वप्न पूर्ण झालं, परत आल्याचं चीज झालं असं चीज म्हणतो झालं. ना. खरंय. तुम्ही पवित्र रिश्त्याचा अनेकदा उल्लेख केला दादा. सुशांत सिंग राजपूत बरोबर तुमचे फार जवळचे संबंध हो, होते, हो. खूप छान मैत्री होती आणि तुम्ही अनेकदा बोललात विविध मुलाखतीमध्ये त्या मैत्रीबद्दल. आजही त्याचे चाहते, त्यांच्या डोक्यातनं सुशांत गेलेला नाहीये. नक्कीच. प्रत्येकजण आवर्जून काही ना काहीतरी पोस्ट करतं किंवा एखादा नवीन चित्रपट जिथे त्याच्या चाहत्यांना वाटतं की ते सुशांत किती छान दिसला असता, कमेंट करतात बरोबर, सगळेजण, राईट? काय तुम्हाला त्याच्याबद्दल शेअर करायला आवडेल या मुलाखतीत? खरं तर खूप अतिशय
मेहनती, अतिशय हुशार असा मुलगा होता. इनफॅक्ट आम्ही दोघं इंजिनियर असल्यामुळे आमचं त्या एका नोटवर आमची खूप चांगली हो. मैत्री झाली होती. आणि आम्ही ऑलमोस्ट जवळपास 2.5 वर्ष एकत्र काम केलं. आणि तो खूप सॉर्टेड मुलगा होता. म्हणजे अत्यंत त्याला आणि खूप कॉन्फिडंट होता. म्हणजे अ, त्याला माहिती होतं की मी ह्या लेवलला जाऊ शकतो, मी हे करू शकतो. आणि त्याच्याकरता त्या लेवलला जाण्याकरता त्याची मेहनत करण्याची तयारी होती. असं नाही की मी घरी बसलो आणि मला रोल हवेत आणि हे. मी तुम्हाला विश्वास बसणार नाही. आम्ही पवित्रचा शूटिंग करायचो. पवित्रच्या वेळी तो मला वाटतं नच बलिये नावाचा एक शो पण करायचा. अजून एक काहीतरी रिॲलिटी शो असं तो ना खूप 24 तास आम्ही त्याला सांगायचो, म्हणजे तू केवढी तुला कसा काय आराम आराम थोडासा कर, तुला इतकी धावपळ करतोस. मग तो सकाळी 6 वाजता उठून जुहू बीचला त्याचा हे ॲक्शन सिक्वेन्सेस शिकण्यासाठी जायचा. 6 ते 6:30. तिथून तो त्याच्या नचबलीच्या रिहर्सलला जायचा. तिथून पवित्रच्या सेटवर यायचा. तिथून रात्री शूटिंग करायचा नचबलीचं. असं तो भयंकर मेहनती मुलगा होता आणि तो सतत कामाच्या ह्याच्यात असायचा आणि सतत अपग्रेड करत राहायचा स्वतःला. मग तो मी त्याच्या रूममध्ये गेलं की तो काहीतरी डॉक्युमेंटरी पाहत बसायचा. फिल्म मेकिंगचं काहीतरी पुस्तकं पडलेली असायची, काही इन्फॉर्मेटिव्ह असे CDs पडलेल्या असायच्या तेव्हा. त्यामुळे तो सतत काही ना काही नवीन करण्याच्या उद्देशाने त्याच्या मागे लागलेला असायचा. आणि व्हेरी वॉर्म पर्सन, खूप छान पद्धतीने आणि लोकांना अजून त्याचं खूप कौतुक हे वाटलं की तो आउटसायडर असून तरी एवढी मोठी मजल मारली. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सपोर्ट नसताना एक बिहारमधून आलेला मुलगा, दिल्लीहून आलेला मुलगा एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळवतो, मोठमोठ्या डिरेक्टर्सबरोबर काम करतो आणि त्याच्याकरता खूप मेहनत घेतो आणि इतकं मोठं यश मिळालं त्याबद्दलही लोकांना खूप कौतुक वाटतं. म्हणजे लोक अजून त्याचं जे आठवण करतात की हा मुलगा स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या जिद्दीवर, टॅलेंटवर पुढे आला आणि त्याच्यावर असं व्हायला नको होतं. आणि हे म्हणजे त्यामुळे फार रेअर असतं सुटपूट ना लावून दादा, गेली. की सिरियलमध्ये तो अव्वल ठरलाच. त्याची हो, हो, हो. सिरियल पहिलीच खूप वाजली आणि त्यानंतर त्याने जे चित्रपट केले तेही त्याच दणक्यात चालले. हे झाले. खूप रेअर खूप rare. म्हणजे मला केसमध्ये वाटतं होतं. शाहरुख खान नंतर ऑलमोस्ट खूप रेअर केसमध्ये केस आहे होतं. जिथे. आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं होतं. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं जेव्हा तो म्हणला मला असं सांगितलं आहे काही तज्ज्ञांनी की तू आता TVची इमेज पुसण्याकरता टोटली दिसेन असं होऊन जा. थोडे दिवस तू काहीच करू नकोस. म्हणजे काय होईल की तू TV स्टार नसून फिल्म स्टार आहेस. TV स्टार नसून फिल्म स्टार आहेस हे हा टॅग तुला लागेल. त्यामुळे त्यांनी तसं केलं. तर पूर्णपणे त्यांनी तो 1-1.5 वर्ष थांबला आणि त्याला चित्रपट जो मिळाला कायपोचे, त्यानंतर त्याच्यावर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि जेव्हा पहिलं पोस्टर आलं तेव्हा मी सगळ्यांना एवढा आनंद झाला की अरे ही इज बॅक विथ अ बँग. त्यामुळे आणि त्याच्या सुदैवाने, त्याच्या मेहनतीने ती फिल्म हिट झाली. त्या फिल्ममधून त्याला MS धोनी, MS धोनी त्याच्या आधी PK मिळाली. PK. हां. PKची मग लाईन लागत गेली पुढे त्याला आणि एक चांगल्या उत्कृष्ट दिग्दर्शकांबरोबर त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं त्यांनी. कारण टॅलेंटेड होताच तो. म्हणजे तो डान्सरचं उत्तम होताच, काम चांगलंच करत होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि ॲज यू सेड करेक्टली की त्यांनी मालिकांमध्ये ज्या काम केलं हिट झाल्याच, पण फिल्मसुद्धा एका पाठोपाठ एक सगळ्या हिट होत गेल्या आणि त्यामुळे लोकांना त्याचं खूप कौतुक वाटलं की अरे हा असा खालून वर आलेला मुलगा आहे, आपल्यातलाच एक मुलगा आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की तो फार ऋतिक रोशन टाईप हँडसम वगैरे नव्हता. व्हेरी नॉर्मल लुकिंग आहे, बट गुड लुकिंग, पण नॉर्मल लुकिंग. तर तसा तो असल्यामुळे लोकांना वाटलं हा आपल्यातलाच आहे आणि आपल्यातला मुलगा असा पुढे गेला आणि त्याच्याबद्दल असं घडलं. त्यामुळे त्याला ते लोकांना अजूनही त्याबद्दल चुटपुट लागली आणि ते खूप दुःख. दुर्दैवी आहे. ते दुर्दैवी, खरंच निश्चितच दुर्दैवी. दुर्दैवी आहे. आणि कारण अजून तो असता तर अनेक त्याला पुढे अजून काय काय छान छान गोष्टी त्यांनी केलेल्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. खरंच. आणि ना एवढं सगळं म्हणजे एवढा सगळा स्ट्रगल म्हणा किंवा एवढं सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बघून असं होणं म्हणजे असं कोणासोबत होऊ नये खरंच हो, असं वाटतं. खरं, खरं, खरं. दादा म्हणून मला विचारायला आवडेल इकडे ना या सगळ्या गोष्टीत
मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची ठरते, खूप महत्त्वाचं काम प्ले करते, की आपण त्याच्या वेलबिंगसाठी किती मेहनत करतो आहे किंवा आपण किती ॲट पीस आहोत. नो मॅटर वॉट कॉम्पिटिशन किती आहे, किती लोकं आपल्याला खेचायचा प्रयत्न करत आहेत, काम येतंय, नाही येते, बऱ्याच गोष्टी आहेत किंवा इमोशन्स काय पोर्ट्रे करतोय. मला तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल थ्रूआउट या जर्नीमध्ये तुझा किती कल राहिला आहे, की मी इमोशनली स्टेबल राहीन या गोष्टीकडे. तू किती लक्ष देतो इमोशनल हेल्थकडे? निश्चितच मला खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर ती. कारण माझ्या मते ना ॲक्टरचं जे जीवन आहे ते अत्यंत खडतर आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जर एखाद्या कॉर्पोरेट मध्ये नोकरी करायला गेला तर तुम्ही इंटरव्ह्यू द्याल, हा नाही तर तो द्याल, पास व्हाल आणि पुढे तुम्हाला नोकरी लागेल, मग ती नोकरी चालूच राहील. नटाच्या नशिबात काय माहिती आहे का, ऑडिशन्स देणं, रिजेक्ट होणं, उद्या सकाळी उठून परत ऑडिशन देणं, रिजेक्ट होणं, हा जो रिजेक्शनचा जो काळ आहे ना, तो तुमच्या इगोला सतत डिवचत असतो. म्हणजे विचार करा, पूर्णपणे हताश झालेला ॲक्टर उद्या सकाळी परत ताजंतवानं होऊन ताठ मानेने पुन्हा उभा राहतो कॅमेऱ्यासमोर आणि ऑडिशन देतो आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करतो. ही जी जर्नी आहे ही भयंकर कठीण आहे. आणि जो ह्यातून तरला तो तरला, मग तो पुढे त्यात काहीतरी करू शकतो. नाहीतर आपण आता बरेच केसेस पाहिल्यात, नटांनी सुसाईड केलेला आणि तो ह्याच्यातूनच गेलेला आहे सगळा प्रकार. त्यामुळे खूप खूप महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला मेंटली तुम्ही ह्याच्यासाठी प्रिपेअर राहणं आणि कुठल्या प्रकारचं नेगेटिव्हिटी म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं रिजेक्शन फार तुम्हाला हिट होऊ न देणं. कारण ते खूप आपण बोलायला खूप बोलतो, म्हणायला खूप म्हणतो की अरे कर लेंगे, पण शेवटी माणूसच आहे ना. त्याला कुठेतरी आत लागतं की यार मी देतोय ऑडिशन पण होतच नाही काही, आणि एक नाही, दोन नाही, 2, 4, 5, 6 महिने, वर्ष गेली तरी काही होत नाही. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये जे फक्त नटाच्या वाटायला येतं असं मला वाटतं, मग किंवा आपल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या वाटायला येतं, जे फार नोकरी करणाऱ्या धंदा करणाऱ्यांच्या वाटायला येत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात रिजेक्शन किंवा अशा प्रकारचं रिजेक्शन की तुम्हाला तुमच्या इगोच अक्षरशः नेस्तनाबूत झालेलं आहे आणि त्याला तुम्हाला परत उभा राहायचं आहे ह्या गोष्टीला. त्यामुळे मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची आहे, मी स्वतः मानतो. आणि कुठेही डगमगू न देता मला वाटतं थोडंसं तुम्हाला एक मेडिटेशन म्हणा, आध्यात्मिक थोडासा बेस असायला हवा, ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मानसिकदृष्ट्या कधी खच्चीकरण झालं तर उभारी येऊ शकेल, तुमच्या मनाला थोडी उभारी मिळू शकेल. अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे कारण हे नटांच्या बाबतीत तर खूप खूप लागू होते ही गोष्ट, कारण आम्ही सगळे याच्यातून खूप जातो. किंवा आता तर नवीन प्रकार आला आहे ट्रोलिंगचा पण माणसाला किती मोठ्या प्रमाणात आघात होतो. आणि जर तो कमकुवत असेल एखाद्याचं मन, तर तो कुठल्या लेवलला जाऊ शकतो, तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो एखादा माणूस ट्रोलिंगमुळे. आणि काय ट्रोलिंग आता तुम्ही वेन यू आर ऑन सोशल मीडिया, तुम्ही सगळ्यांच्या हातात आता दिलेलं आहे, आयतं कोलीत दिलेलं आहे. तो माणूस त्याचा चेहरा असो नसो तो वाटेल ते बोलतो आणि तुम्हाला ते सहन करावं लागतं. चुकीचं बरोबर हा नंतरचा भाग आहे. तुम्ही जे बोलाल त्याच्यावर तुम्हाला नक्की ट्रोल होणार, म्हणजे होणारच काहीतरी प्रमाणात, असं होतंच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून जाणं आणि तरणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे की मेंटल बॅलन्स जपणं आणि ह्या खच्चीकरणाची थोडीशी तयारी मनात असणं आणि त्यातून मनाला उभारी देत समजवत सॅनिटी ठेवणं, एक बॅलन्स ठेवणं आणि आपल्या कामावर फोकस करणं हे महत्त्वाचं आहे. पण तुला एवढ्या वर्षात कधी वाटलं की आपली मेंटल हेल्थ जरा हल्ली आहे किंवा डगमगली आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं? होतं ना, निश्चित. म्हणजे खरं तर असं होतं ना बऱ्याचदा की एखाद्या काही दिवस जर प्रोलॉंग्ड प्रकारात काम नाही मिळालं तर ती चिडचिड व्हायला लागते. आणि मग ते चिडचिड कोणावर निघणार, तर घरच्यांवर. तेव्हा लक्षात यायला लागतं की यार
आपली चिडचिड वाढली आहे किंवा आपला जो फ्रस्ट्रेशन आहे म्हणा किंवा जो राग आहे तो उगीचच भलतीकडे निघतो आहे. मे बी तो स्वतःवरचा राग असेल पण तो निघतो भलतीकडे. मग तो आईवडिलांवर निघत असेल, तुमच्या घरच्या मुलांवर निघत असेल, बायकोवर निघत असेल, पण तो निघतो आणि माझाही निघतो ऑब्व्हियसली. त्यामुळे आपण काय साधू संत नाही कोणीच. आपल्याला गोष्टी ज्या घडतात त्यांनी आपण अफेक्ट होतोच, त्याचा परिणाम होतोच आपल्यावर कमी जास्त प्रमाणात जे काय असेल ते. पण तू म्हणतो तसं निश्चितपणे तो बॅलन्स जाऊ शकतो. आणि कधी कधी होतं ना, घडतं ना, माझ्या बाबतीत पण घडतं की काहीतरी कामात मे बी आपण चुकलो असू किंवा नीट झालं नसेल किंवा काम मिळालं नसेल किंवा एखादं प्रोजेक्ट आपल्या मनासारखं नसेल झालं, तर त्यामुळे एक चिडचिडपणा आपल्या स्वभावात येतो आणि तो ती चिडचिड कुठे ना कुठे बाहेर पडते निश्चितपणे. आणि मग मग ते सगळं झाल्यानंतर आपल्याला स्वतःला जाणवतं की नाही, आज मी चिडलो, ते विनाकारण चिडलो, त्याची चूक नव्हती खरं तर, पण मी चिडलो त्याच्यावर किंवा तिच्यावर. आणि मग थोडंसं सांभाळायला लागतं स्वतःला की नाही. मग एखादं शांतपणे एकतर बाहेर निघून जाऊन थोडंसं शांत करून मग घरी यायचं किंवा मग स्वतःला एक थोडंसं मेडिटेट करून शांत करायचं की बाबा आपलं काहीतरी बिनसलं आहे आज. आणि मग घरच्यांना पण ते कळतं की काहीतरी याचं बिनसलं आहे, काहीतरी गडबड आहे, बाहेर काहीतरी झालं आहे, मे बी कामाच्या इथे काहीतरी घडलं किंवा काम मिळत नाही आहे किंवा काम येत नाही आहे किंवा काम ऑडिशन देतो आहे पण त्या कन्वर्ट होत नाही आहेत, असे होऊ शकतं. त्यामुळे ते प्रत्येका बाबतीत घडतं आणि माझ्या बाबतीत ते घडतंच निश्चितच. त्यामुळे आपण ते जरा बॅलन्स करणं ठेवणं हे इम्पॉर्टंट आपल्या हातात आहे. आजच्या या फ्रेश एपिसोडप्रमाणेच PNG ज्वेलर्सचे दागिने सुद्धा आहेत, तसेच फ्रेश, रॉ, प्युअर आणि सुंदर. तुम्हालाही नवीन कलेक्शन खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNG ज्वेलर्सचे नवीन दागिने आजच घरी घेऊन जा. खूप भन्नाट कलेक्शन आलंय. हॅपी शॉपिंग. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून, कारण खूप ओपिनियन्स असतात ना आपले, अनेकदा हो, आपल्याला हो, बोलता येत correct, नाही. आणि तू ज्या प्रकारे आज मला सांगितलंयस ना, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळालाय Thank you so खरंच. much. नाही, actually असं होतं बऱ्याचदा की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मनात इमेज करून घेतो. हो, म्हणजे खरं आपल्याला खरं त्याच्याबद्दल माहीत नसतं, त्या व्यक्तीबद्दल माहीत नसतं, पण ते आपण उगीचच धारणा असते म्हणा किंवा ते गृहीत धरून ठेवतो. पण त्या माणसाला भेटल्यानंतर तुमच्या त्या सगळ्या इमेजेस एकदम शॅटर होतात. अरे हा असं नाहीच आहे किंवा ही अशी नाहीच आहे, आपण वेगळंच काहीतरी गृहीत धरलं होतं आणि हा वेगळाच निघाला काहीतरी, असं होऊ शकतं. येस. तर दादा, या ना पॉडकास्टचा शेवट. तू बसलाय समोर, गाणं तर झालंच पाहिजे. अरे तर फॉर द फर्स्ट टाइम मी कोणाला तरी सांगते या पॉडकास्टमध्ये की प्लीज आज या पॉडकास्टचा शेवट आपण सुंदर तुझ्या गाण्याने करूयात. प्रयत्न करूया. या. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. क्या बात है, अमेझिंग. Thank you so रोज much. रियाज करतोस? नाही ॲक्च्युली अगं मी मध्यंतरी खूप रियाज सुटला होता माझा. मध्यंतरी आम्ही एक बँड फॉर्म केला होता आमचा, बंदिश नावाचा. त्यानिमित्ताने रियाज होत असतो बँडच्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने. पण मधल्या काळात आमचा खूप गॅप पडला मध्ये, त्यामुळे इनफॅक्ट मी मध्ये म्हणजे साधारण कोविडच्या आसपास मी गिटार पण शिकायला सुरुवात केली होती. ती पण साईड बाय साईड चालू आहे. म्हणजे मी बेसिकली माझ्या गाण्यांवर फक्त स्वतःला साथ देतो आणि आय एन्जॉय दॅट. म्हणजे गिटार असं एक इन्स्ट्रुमेंट आहे ना की तुम्हाला सूर आणि ताल, स्ट्रमिंग अँड नोट्स दोन्ही मिळतात. त्यामुळे तुम्हाला कशाची गरज भासत नाही दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटची. यू कॅन एन्जॉय. आणि मग गाणं आणि गिटार चालू असते तेव्हा मग वेळेचं भान राहत नाही. खरंच. आणि इतकं मस्त वाटलं मला हे गाणं Thank you so ऐकून. much. थँक्यू सो मच दादा, तू वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्या. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. सदा यंग रहो. थँक्यू सो मच. आणि राजश्री मराठीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता 1 मिलियनचा टप्पा तुम्ही गाठलाय Instagramवर. इंस्टाग्रामवर. तर पुढे सुद्धा अशाच नवीन नवीन टप्पा तुम्ही गाठाव्यात आणि नवीन नवीन अजून पादाक्रांत करावेत, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सगळ्या श्रोत्यांना, फॅन्सना माझा खूप खूप नमस्कार आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा खूप खूप शुभेच्छा.